राहणार बार्शी. कुठल्या इयत्तामध्ये आहे? 7वी महाराष्ट्र. विद्यालय. बरोबर. आणि काय प्रावीण्य मिळवलं? गोल्ड आणि टीममध्ये कुठल्या याच्यामध्ये? चेसमध्ये. चेसमध्ये. बरं. तुझ्या गुरूंचं नाव सांग. मला बेसिक अकरावी बरं आता सध्या सुरू काही वर्ष. बरं. आता पुढं काय करायचं? मी प्रवीण देशमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा बार्शी तालुका अध्यक्ष. आमचे सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय गोरे सरांची कन्या सान्वी हिने नॅशनल स्तरावरती बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून आणि त्याहूनही अधिक चांगलं म्हणजे महाराष्ट्र टीमला तिच्या एकटीच्या कामगिरीच्या जोरावर उपयोजितपद मिळालं. या दोन्ही चांगल्या कामगिरीबद्दल सर्व शिक्षक वृंद आणि आम्ही सर्व पेन्शन संघटनेचे सदस्य आज इथं तिचा सन्मान करण्यासाठी उपस्थित होतो. आम्हाला खरोखरच की आपली बार्शीची एक कन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकते याचा खूप अभिमान आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जसं गुकेश म्हणा किंवा दिव्या देशमुख किंवा विश्वनाथन आनंद यांचं नाव घेतलं जातं, तर आम्हाला खात्री आहे की यापुढील येणाऱ्या काळात सान्वी गोरेचं देखील नाव असं जागतिक स्तरावर घेतलं जाईल. यासाठी आमचे सर्व शिक्षक वर्गाकडून तिला खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद. आणि या कामी त्यांना जे काय आमचं सहकार्य लागेल शिक्षक म्हणून ते आम्ही कायम करत राहू. आमचे सदस्य कायम तिच्या पाठीशी आहेत. दक्षता न्यूजने आज वेळात वेळ काढून आमच्या सान्वीची एवढी मुलाखत घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आम्ही गोरे परिवाराच्या वतीनं दक्षता न्यूजचे आभार. बार्शी येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सान्वी दत्तात्रय गोरे हिनं भारतातील शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल साखत केंद्राच्या वतीने तिचा असा सन्मानपूर्वक असा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ आणि छोटीशी भेटवस्तू देऊन आम्ही सर्व शिक्षक बांधवाच्या वतीने सन्मान केलेला आहे. तिला पुढील भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. त्याचबरोबर तिच्या कुटुंबालाही सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. तिनं असंच वरचेवर यश संपादन करावं अशी साखत केंद्राच्या वतीने सर्व शिक्षक बांधवाच्या वतीने मी शुभेच्छा देतो. यशवंतराव हॉलमध्ये तिचा भव्य सत्कार होणार आहे, तर सर्वांनी उपस्थित राहायचे. मी महादेव जाधवर आणि आमच्या सर्व अनिकेत फिल्म प्रोडक्शन टीमकडून आणि शंकरा विद्यालय संगीत विद्यालय यांच्याकडूनही तिचा मोठा सत्कार होणार आहे. शिवकीर्ती न्यूज, दक्षता न्यूज यांच्याकडूनही तिचा मोठा सत्कार होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहायचे. धन्यवाद.